चा मुद्दा आणि आजच्या पत्रकार परिषदेचं कारण आज मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि त्याचं कारण आहे की 25 जानेवारी जवळजवळ 75 वर्षापूर्वी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली आणि इलेक्शन कमिशनचा आज हा वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण साजरा करतो। भारतीय जनता पार्टीनं एक त्यांच्या पक्षात तर धोरण केलेलं आहे की 75 वर्ष झाल्यावर रिटायरमेंट घ्यायची आणि हे त्यांनी जरा जास्त सिरियसली घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इलेक्शन कमिशनच रिटायर करायचा हा डाव हा भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे। ह्या ठिकाणी जी निवडणूक झाली ती निवडणूक घेणं ही संविधानिक जबाबदारी इलेक्शन कमिशनची म्हणजे निवडणूक आयोगाची आहे। त्याच्यापासून ते दूर पळताना दिसतात आणि खास करून जे आताचे निवडणूक निर्णय अधिकारी जे प्रमुख निवडणुकीचे आयुक्त आहेत त्यांचं नाव राजीव कुमारजी, हे राजीव कुमारजी इलेक्शन कमिशनर कमी आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर पदाधिकारी स्वयंसेवक ह्या पद्धतीने कामकाज करतात। खूप मोठे प्रश्नचिन्ह हे पहा, लोकसभेला महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला चांगलं भरभरून यश मिळालं, पण यश मिळाल्यानंतरही आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शनच्या प्रक्रियेत जी पारदर्शकपणा दाखवली पाहिजे ती दाखवता आलेली नाही। विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे आणि पराभवाची सवय आम्हाला सगळ्यांना आहे, त्यामुळे पराभव झाला म्हणून आम्ही अशा कुठल्या गोष्टी बोलतो असं नाही। पराभव पचवून पुढे आम्ही सर्व कामाला लागलेलो आहेच, पण ज्या प्रकर्षाने दिसतात गोष्टी त्या लोकांपुढे जनतेपुढे मांडण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आजचा हा दिवस जाणून बुजून इलेक्शन कमिशनच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय। तुम्ही पाहिलं असेल की काही प्रश्नांची उत्तरं देण्यात ते टाळतात। प्रामुख्यानं लोकसभा 19 आणि लोकसभा 24 मध्ये खूप अत्यल्प म्हणजे फक्त 5 लाख मतदार राज्यात वाढलेले दिसतात, मात्र लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 4 महिन्याच्या काळात महाराष्ट्रात जवळजवळ 50 लाख नवीन मतदारांची नोंदणी ही झाल्याची दिसते। मतदार यादी एवढी आकडा का वाढला? मतदान संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ 10-15%, 10 ते 13%ची मतदारात वाढ सुद्धा झाली, ती कुणामुळे झाली? त्याचे कारण काय? एवढे वर्ष प्रयत्न करताना यश आलं नाही, ह्या बरोबर 4 महिन्याच्या निवडणुकीत ह्यांना एवढं यश कसं काय आलं? 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत जे 76 लाख मतदारांनी मतदान केलेलं आहे, त्यात त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी मतदान उशिरा चाललं त्यामुळे तो आकडा वाढला, पण हे स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही। आम्ही त्यांना विचारलंय तरी सुद्धा तासवार तुम्ही आम्हाला आकडे द्या। तुम्ही जर ते 6 नंतर सुरू ठेवलं असेल तर कुठल्या बूथ केंद्रावर चालू ठेवलं? 5 ते 6 किती मतदान झालं? 6 ते 7 वाढीव वेळ दिली तर त्या वाढीव वेळेत कुठे किती मतदान झालं? 7 ते 8 किती झालं? मग 9 पर्यंत चालू ठेवलं का 10 पर्यंत चालू ठेवलं? संध्याकाळी आपल्याला सुद्धा पत्रकारांना जी इलेक्शन कमिशननी आकडेवारी मतदार टक्केवारीची दिली आणि प्रत्यक्ष त्यानंतर मतमोजणी दिवशी जो आकडा आला त्या आकड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि तफावत होती, हे जर स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही का? मतदानानंतर सुद्धा आपण आकडेवारी ज्यावेळी मागत होतो अधिकाऱ्यांना, ती सुद्धा पत्रकारांना सुद्धा आकडेवारी गेले 2-4 दिवस त्यानंतर दिली गेली नाही, आम्हाला सुद्धा निवडणुकीच्या प्रतिनिधी सुद्धा ही दिली गेली नाही। त्यामुळे आम्ही त्यांना काही पुरावे मागितलेले आहेत। पराभूत उमेदवारांना त्यांनी सांगतात की तुम्ही कुठे तुमची तक्रार असेल तर ते सांगावी। हे दुर्दैव आहे की ज्या बूथवर आमचा संशय आहे त्या बूथची फेर मतमोजणी मागितल्यास ती ह्या नवीन जे त्यांनी नियम काढलेला आहे की तुम्ही अर्ज करा त्यातनं तीही मिळणार नाही। फक्त त्याचा कम्प्युटरची जी चिप आहे ती चिप बरोबर आहे का चुकीची आहे हे एवढं बघायचंच अधिकार मिळणार। बरं, 5% मतदान हे व्हीव्हीपॅट वर आम्ही मागणी केल्यावर त्यांनी फक्त पर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 5च मशीन असे ठरवणार आहे ज्या ठिकाणी ते
व्हीव्हीपॅटचं आणि झालेल्या ईव्हीएमच्या मशीनचं मॅच करून देणार आहेत. बर जर काही लपवण्यासारखं नसलं तर स्वखर्चाने जर पराभूत उमेदवार त्या पूर्ण प्रक्रियेचा खर्च द्यायला तयार आहे, लोक वर्गणीतनं द्यायला तयार आहे, तर सर्व व्हीव्हीपॅटची तपासणी करायला इलेक्शन कमिशनला नेमका काय अडचणी निर्माण होतात. परवा आपण पेपरमध्ये वाचलं, इलेक्शन कमिशन सांगितलं जी व्हिडिओची मागणी आम्ही केलेली आहे की त्या ठिकाणी मतदार केंद्रावर झालेल्या व्हिडिओची मागणी केली आहे. त्यांनी नवीन ठराव करून निर्णय घेतला की हा व्हिडिओ सुद्धा आता उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत आणि काहीतरी विचित्र त्याच्यात स्पष्टीकरण देण्यात आलं की हे जर व्हिडिओ आपण बघायचा ठरवला तर हा व्हिडिओ बघायला 7-8 जन्म जातील. प्रत्यक्षात व्हिडिओ पाहत असताना एका व्यक्तीने व्हिडिओ पाहायचा नसतो, आपापल्या मतदारसंघात आम्ही व्हिडिओ पाहणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर बूथ कॅप्चरिंग झाली असेल आणि मोठ्या घटना या महाराष्ट्रात पुढे आलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत सरासर विचार केला तर ही निवडणूक आयोगाचा पुरेपूर वापर करून, निवडणूक आयोगच नाही तर सर्व संविधानिक जे ह्या भारतात निर्माण झालेल्या संस्था आहेत त्या सर्व संस्थेचा गैरवापर करून काहीतरी करून पुन्हा सत्तेत राहण्यासाठी ह्या भाजप आणि भाजप प्रणित ह्या महायुतीचा डाव आहे आणि ह्याच्या विरोधात आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आताच राहुल भैया उद्धव ठाकरे यांनी परवा जो काही मेळावा झाला त्यामध्ये अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा देण्याची संधी केली. नाही साहेब, तुम्ही महाविकास आघाडीबद्दल तुम्हाला सांगतो, हे काही त्यांचं चुकीचं नाहीये, पवार साहेबांचंही चुकीचं नाहीये. ही जी आघाडी झाली आहे ही इंडिया अलायन्स हा लोकसभेसाठी झाला होता. तो विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडी ही आपण जी स्थापन केली होती 19 साली त्याच आघाडीतनं आपण पुढे गेलं पाहिजे म्हणून निवडणूक लढली होती. स्थानिक प्रश्न असतात, स्थानिक कार्यकर्ते असतात, संघटना असतात, प्रत्येक कार्यकर्त्याला लढायची इच्छा असते. तुम्ही सांगली ही पाहिलं की लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी शिवसेनेला जागा जाऊन सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसने ती स्वतंत्र लढायचा प्रयत्न केला, अपक्ष म्हणून लढलं. ही लोकसभेची आहे. लोकसभेत सुद्धा थोडे मतभेद होतात, विधानसभेला तर निश्चितच झाले आणि त्या विधानसभेत झालेल्या मतभेदामुळे कुठेतरी आम्ही सुद्धा पराभूत झालो. ह्या एकत्रित येणं एवढं सोपं नसते, थोडी आयडिओलॉजिकल डिफरन्स असतो. कार्यकर्त्यांची संघटना ग्रामीण पातळीवर वेगळी असते, शहरी पातळीवर वेगळी असते. महापालिका जिल्हा परिषद लढत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असतात. त्यामुळे ती महाविकास आघाडी म्हणून कदाचित लढू न लढू पण देशात आणि राज्यात ही जी महाविकास आघाडी आहे, देशात इंडिया अलायन्स आहे, हे एक संघच राहील. काँग्रेस त्यातला प्रमुख पक्ष बनूनच राहील, कारण सर्वात जास्त खासदार ही काँग्रेस पक्षाचेच आलेले आहेत आणि सर्वात जास्त मतदान ही देशात हे काँग्रेस पक्षालाच मिळालेलं आहे. आणि म्हणून स्थानिक पातळीवर निवडणुका घेत असताना स्थानिक मुद्दे बघून निर्णय घेतले जातील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस त्या त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना विचारून त्यांच्याकडे रिपोर्ट घेऊन मग शिवसेनेशी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी चर्चा करेल. उद्धव ठाकरे यांनी परवा जो काही मेळावा झाला त्यामध्ये अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा देण्याची संधी केली. नाही साहेब, तुम्ही महाविकास आघाडीबद्दल तुम्हाला सांगतो, हे काही त्यांचं चुकीचं नाहीये, पवार साहेबांचंही चुकीचं नाहीये. ही जी आघाडी झाली आहे ही इंडिया अलायन्स हा लोकसभेसाठी झाला होता. तो विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडी ही आपण जी स्थापन केली होती 19 साली त्याच आघाडीतनं आपण पुढे गेलं पाहिजे म्हणून निवडणूक लढली होती. स्थानिक प्रश्न असतात, स्थानिक कार्यकर्ते असतात, संघटना असतात, प्रत्येक कार्यकर्त्याला लढायची इच्छा असते. तुम्ही सांगली ही पाहिलं की लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी शिवसेनेला जागा जाऊन सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसने ती स्वतंत्र लढायचा प्रयत्न केला, अपक्ष म्हणून लढलं. ही लोकसभेची आहे. लोकसभेत सुद्धा थोडे मतभेद होतात, विधानसभेला तर निश्चितच झाले आणि त्या विधानसभेत झालेल्या मतभेदामुळे कुठेतरी आम्ही सुद्धा पराभूत झालो. ह्या एकत्रित येणं एवढं सोपं नसते, थोडी आयडिओलॉजिकल डिफरन्स असतो. कार्यकर्त्यांची संघटना ग्रामीण पातळीवर वेगळी असते, शहरी पातळीवर वेगळी असते. महापालिका जिल्हा परिषद लढत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असतात. त्यामुळे ती महाविकास आघाडी म्हणून कदाचित लढू न लढू पण देशात आणि राज्यात ही जी महाविकास आघाडी आहे, देशात इंडिया अलायन्स आहे, हे एक संघच राहील. काँग्रेस त्यातला प्रमुख पक्ष बनूनच राहील, कारण सर्वात जास्त खासदार ही काँग्रेस पक्षाचेच आलेले आहेत आणि सर्वात जास्त मतदान ही देशात हे काँग्रेस पक्षालाच मिळालेलं आहे.
आणि म्हणून स्थानिक पातळीवर निवडणुका घेत असताना स्थानिक मुद्दे बघून निर्णय घेतले जातील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस त्या त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना विचारून त्यांच्याकडे रिपोर्ट घेऊन मग शिवसेनेशी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी चर्चा करेल. त्यामध्ये काही तांत्रिक मुद्दे त्यांनी मांडले की काही आक्षेप विरोधकांचे आहेत म्हणजे मतदानाच्या टक्केवारीवर किंवा 6 नंतर झालेले मतदानाची आकडेवारीची काही बदलण्यात आली त्याबद्दल त्यांनी तांत्रिक स्पष्टीकरण देण्याचा देखील प्रयत्न नाही. दुर्दैव असा आहे की तुम्ही त्यांचं जर प्रेस कॉन्फरन्स पाहिली, आयुक्त ह्यांनी तांत्रिक उत्तरं दिली पाहिजेत. त्यांची उत्तरं ही भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे उत्तरं येतात. आम्ही एक तांत्रिक प्रश्न विचारलाय, 5 ते 6 तुम्ही सांगता 76 लोकांनी मतदान केलं, ते म्हणतात 1,00,000 बूथ आहेत आणि त्यावेळेस झालं असेल, आमची हरकत नाही. पण तुम्ही जर 5 ते 6 नेमकं मतदान झालं किती, वाढीव मध्ये 6 ते 7 झालं किती, ते म्हणतच नाहीत की वाढीव मध्ये झालंय. ते म्हणतात 5 ते 6 मध्येच मतदान झाले आणि ते 76,00,000 मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. ते म्हणतच नाहीत वाढीव आहे. जर वाढीव वेळेत झाला असेल तर वाढीव वेळेत किती झालं, कुठल्या कुठल्या बूथवर तुम्ही वाढीव ठेवलं, त्या प्रत्येक बूथवर 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 12 पर्यंत चालू ठेवलं का मतमोजणीपर्यंत तुम्ही चालूच ठेवलं होतं. बऱ्याच ठिकाणी मशीन मध्ये सुद्धा आम्ही त्यांना ते तांत्रिक प्रश्न काय विचारायचा अडचण नाही की एक मशीन 100%, 99% बॅटरी दाखवते, एक मशीन 63% बॅटरी दाखवते. मग ही मशीन रिचार्ज करण्यात आली होती का, मग आली होती तर त्यावेळेला कुणाच्या सह्या घेतल्या होत्या का, ह्याचं उत्तर देत नाहीत. हे म्हणतात काही काय मशीन बॅटरी 100% टिकते, पण कशी टिकली, राहिली कशी, ह्याचं स्पष्टीकरण तांत्रिक जर उत्तर द्यायचे असेल हे तांत्रिक उत्तर आहेत ते द्या आम्हाला डिफाईन करून की का एक मशीन 50% बॅटरी पर्यंत खाली येते आणि दुसरी मशीन काहीच खाली येत नाही, 100% दिवसभर 10-12 तास बटणं दाबून दाबून लोक बटणं दाबायला लागले, आवाज यायला लागलाय, बीप यायला लागलाय, सगळं चाललंय, प्रिंट व्हायला लागलंय, पण बॅटरी कमीच झाली नाही. ते स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही. आम्हालाही ह्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवायचा आहे, मात्र ही जर पारदर्शकता त्यांनी नाही पाळली तर आमचाच नव्हे तर सामान्य माणसांचा सुद्धा पूर्णपणे ह्या इलेक्शन कमिशनवरनच आणि लोकशाहीवरनच विश्वास उठून जाईल. मुद्दा आणि आजच्या पत्रकार परिषदेचं कारण, आज मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्याचं कारण आहे की 25 जानेवारी जवळजवळ 75 वर्षापूर्वी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली आणि इलेक्शन कमिशनचा आज हा वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण साजरा करतो. भारतीय जनता पार्टीनं एक त्यांच्या पक्षात तर धोरण केलेलं आहे की 75 वर्ष झाल्यावर रिटायरमेंट घ्यायची, आणि हे त्यांनी जरा जास्त सिरियसली घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इलेक्शन कमिशनच रिटायर करायचा हा डाव हा भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे. ह्या ठिकाणी जी निवडणूक झाली ती निवडणूक घेणं ही संविधानिक जबाबदारी इलेक्शन कमिशनची म्हणजे निवडणूक आयोगाची आहे. त्याच्यापासून ते दूर पळताना दिसतात आणि खास करून जे आताचे निवडणूक निर्णय अधिकारी, जे प्रमुख निवडणुकीचे आयुक्त आहेत, त्यांचं नाव राजीव कुमारजी, हे राजीव कुमारजी इलेक्शन कमिशनर कमी आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर पदाधिकारी, स्वयंसेवक ह्या पद्धतीने कामकाज करतात. खूप मोठे प्रश्नचिन्ह हे पहा. लोकसभेला महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला चांगलं भरभरून यश मिळालं, पण यश मिळाल्यानंतरही आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शनच्या प्रक्रियेत जी पारदर्शकपणा दाखवली पाहिजे ती दाखवता आलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे आणि पराभवाची सवय आम्हाला सगळ्यांना आहे. त्यामुळे पराभव झाला म्हणून आम्ही अशा कुठल्या गोष्टी बोलतो असं नाही. पराभव पचवून पुढे आम्ही सर्व कामाला लागलेलो आहेच, पण ज्या प्रकर्षाने दिसतात गोष्टी त्या लोकांपुढे, जनतेपुढे मांडण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आजचा हा दिवस जाणून बुजून इलेक्शन कमिशनच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय. तुम्ही पाहिलं असेल की काही प्रश्नांची उत्तरं देण्यात ते टाळतात. प्रामुख्यानं लोकसभा 19 आणि लोकसभा 24 मध्ये खूप अत्यल्प म्हणजे फक्त 5 लाख मतदार राज्यात वाढलेले दिसतात. मात्र लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 4 महिन्याच्या काळात
महाराष्ट्रात जवळजवळ 50 लाख नवीन मतदारांची नोंदणी ही झाल्याची दिसते. मतदार यादी एवढी आकडा का वाढला? मतदान संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ 10-15%, 10 ते 13%ची मतदारात वाढ सुद्धा झाली. ती कुणामुळे झाली? त्याचे कारण काय? एवढे वर्ष प्रयत्न करताना यश आलं नाही. ह्या बरोबर 4 महिन्याच्या निवडणुकीत ह्यांना एवढं यश कसं काय आलं? 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत जे 76 लाख मतदारांनी मतदान केलेलं आहे. त्यात त्यांचं म्हणणं आहे की काही काही ठिकाणी मतदान उशिरा चाललं, त्यामुळे तो आकडा वाढला. पण हे स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही. आम्ही त्यांना विचारलंय, तरी सुद्धा तासवार तुम्ही आम्हाला आकडे द्या. तुम्ही जर ते 6 नंतर सुरू ठेवलं असेल तर कुठल्या कुठल्या बूथ केंद्रावर चालू ठेवलं? 5 ते 6 किती मतदान झालं? 6 ते 7 वाढीव वेळ दिली तर त्या वाढीव वेळेत कुठे कुठे किती मतदान झालं? 7 ते 8 किती झालं? मग 9 पर्यंत चालू ठेवलं का 10 पर्यंत चालू ठेवलं? संध्याकाळी आपल्याला सुद्धा पत्रकारांना जी इलेक्शन कमिशननी आकडेवारी मतदार टक्केवारीची दिली आणि प्रत्यक्ष त्यानंतर मतमोजणी दिवशी जो आकडा आला त्या आकड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि तफावत होती. हे जर स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही का? मतदानानंतर सुद्धा आपण आकडेवारी ज्यावेळी मागत होतो अधिकाऱ्यांना, ती सुद्धा पत्रकारांना सुद्धा आकडेवारी गेले 2-4 दिवस त्यानंतर दिली गेली नाही. आम्हाला सुद्धा निवडणुकीच्या प्रतिनिधी सुद्धा ही दिली गेली नाही. त्यामुळे आम्ही त्यांना काही पुरावे मागितलेले आहेत. पराभूत उमेदवारांना त्यांनी सांगतात की तुम्ही कुठे तुमची तक्रार असेल तर ती सांगावी. हे दुर्दैव आहे की ज्या बूथवर आमचा संशय आहे त्या बूथची फेर मतमोजणी मागितल्यास ती ह्या नवीन जे त्यांनी नियम काढलेला आहे की तुम्ही अर्ज करा त्यातनं तीही मिळणार नाही. फक्त त्याचा कम्प्युटरची जी चिप आहे ती चिप बरोबर आहे का चुकीची आहे हे एवढं बघायचंच अधिकार मिळणार. बर 5% मतदान हे व्हीव्हीपॅटवर आम्ही मागणी केल्यावर त्यांनी फक्त पर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 5च मशीन असे ठरवणार आहे ज्या ठिकाणी ते व्हीव्हीपॅटचं आणि झालेल्या ईव्हीएमच्या मशीनचं मॅच करून देणार आहेत. बर जर काही लपवण्यासारखं नसलं तर स्वखर्चाने जर पराभूत उमेदवार त्या पूर्ण प्रक्रियेचा खर्च द्यायला तयार आहे, लोकवर्गणीतनं द्यायला तयार आहे, तर सर्व व्हीव्हीपॅटची फेड तपासणी करायला इलेक्शन कमिशनला नेमका काय अडचणी निर्माण होतात? परवा आपण पेपरमध्ये वाचलं, इलेक्शन कमिशन सांगितलं जी व्हिडिओची मागणी आम्ही केलेली आहे की त्या ठिकाणी मतदार केंद्रावर झालेल्या व्हिडिओची मागणी केली आहे. त्यांनी नवीन ठराव करून निर्णय घेतला की हा व्हिडिओ सुद्धा आता उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत आणि काहीतरी विचित्र त्याच्यात स्पष्टीकरण देण्यात आलं की हे जर व्हिडिओ आपण बघायचा ठरवला तर हा व्हिडिओ बघायला 7-8 जन्म जातील. प्रत्यक्षात व्हिडिओ पाहत असताना एका व्यक्तीने व्हिडिओ पाहायचा नसतो, आपापल्या मतदारसंघात आम्ही व्हिडिओ पाहणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर बूथ कॅप्चरिंग झाली असेल आणि मोठ्या घटना या महाराष्ट्रात पुढे आलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत सरासर विचार केला तर ही निवडणूक आयोगाचा पुरेपूर वापर करून, निवडणूक आयोगच नाही तर सर्व संविधानिक जे ह्या भारतात निर्माण झालेल्या संस्था आहेत त्या सर्व संस्थेचा गैरवापर करून काहीतरी करून पुन्हा सत्तेत राहण्यासाठी ह्या भाजप आणि भाजप प्रणित ह्या महायुतीचा डाव आहे आणि ह्याच्या विरोधात आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आत्ताच राहुल भैया नाही बघा, नाकारून चालणार नाही की लाडकी बहीण योजना ह्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना थोडा फायदा इतर राज्यात झालेल्याचा दिसतो. ह्या ठिकाणी झाला असेल, मात्र तुम्ही पूर्ण प्रचार प्रक्रियेत पाहिला, महिला नाराज होत्या. सुरक्षित बहीण ही जास्त महत्वाचा मुद्दा त्यांना वाटत होते. थोडाफार वोट स्विंग होणं हे आम्ही अपेक्षित धरलं होतं. पण लोकसभेला ज्या मतदारसंघात 76,000 मताचं लीड आहे, ज्या मतदारसंघात 60,000 मताचं लीड आहे, ते 60-60, 70-70 हजार मताचं लीड सुद्धा काढून जर आमच्या सीटा पराभूत होत असतील तर फक्त ह्या एका योजनेमुळे एवढा फरक पडू शकत नाही. ह्या सांगली, सातारा, कोल्हापूर आपल्या जे पश्चिम महाराष्ट्रात आहेत ह्या ठिकाणी काँग्रेस मजबूत आहे, घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. कित्येक वर्षापासून मोठ्या मोठ्या संस्था ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली चालतात. सांगलीत विश्वित कदम आहेत,
कोल्हापुरात सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आहेत. यांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेमार्फत घरोघरी खूप लोकांच्या अडचणी सोडवायचं काम होते. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी आजी, लाडके आजोबा या सगळ्यांपर्यंत आमचा पक्ष पोहोचला आहे. या एका योजनेनं एवढा मोठा फरक पडणं, आणि तुम्ही पहा की 1,30,000चं लीड, 1,00,000, हो, धीरज देशमुख एका लोकसभा मतदारसंघात मागच्या 1,30,000 निवडून आलेले ह्या वेळेत ते 8-9 हजारांनी पराभूत झाले. आणि ह्या जिल्ह्यात सुद्धा तुम्ही जर पाहिलं की जवळजवळ पॅटर्न एकच आहे. 30-40 हजारांनी सगळेच उमेदवार एकाच फरकाने, एक राहुल भैया सोडले तर सगळेच एका फरकाने पराभूत होतात. आणि हा पॅटर्न सगळीकडे आहे. तुम्ही कुठेही गेला, पुणे जिल्ह्यात गेला, सांगली जिल्ह्यात आला, हा जो 30-40 हजारचा पॅटर्न हा कायम राहिलेला आहे. शंका येते, मात्र आम्ही आमचा पराभवाचं हे प्रमुख कारण सांगत नाही. आमचे अंतर्गत कारण आहेत आणि त्याच्यावर चर्चा चालूच आहे. पण इलेक्शन कमिशन हे जर पारदर्शक राहिलं नाही तर लोकशाहीवरून लोकांचा विश्वास संपेल. कुठल्याही गोष्टीला डॉक्युमेंटेशन पाहिजे, लिगॅलिटी पाहिजे. काही लिगल मुद्दे एकत्रित घेऊन कदाचित इंटरनॅशनल लेवलला बाबांची इच्छा असेल, मी ते आता बाबांचं त्यात वैयक्तिक मत असू शकेल, मात्र निवडणुकीबद्दल, इलेक्शन कमिशनच्या वागणुकीबद्दल आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. जरा एक मिनिट मित्रा नाही, तुम्ही तेच अगदी बाबा बरोबर बोलेन. आमचा पक्षाचा स्टँड तोच आहे की आम्ही आज ईव्हीएमच्या विरोधात पुरावे गोळा करून तो लीगल बॅटल लढायला आम्ही तयार आहे. मात्र संशयास्पद वागणूक जी इलेक्शन कमिशनची चालली आहे आणि खास करून इलेक्शन आयुक्त राजीव कुमारांची चाललेली आहे, ते ज्या पद्धतीनं वागतात, ज्या पद्धतीनं बोलतात, जणू काय भाजपचे प्रवक्ते असल्यासारखं बोलतात. शंका असणं हे काही गौण नाही. म्हणजे मी पराभूत झालोय, मला जर वाटत असेल तर मी प्रश्न विचारणं चुकीचं नाही. ह्या प्रश्नाची थट्टा करणं, तुम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली असतील, विरोधकांची प्रश्न काढलेल्यांची थट्टा करणं, त्यांची चेष्टा करणं, असाही कार्यक्रम हा राजीव कुमारांनी चालवलेला आहे. हे पहा, आमचा पराभव झालेला आहे आणि मी तो मान्य करतो. आणि ह्या पराभवाचं कारण आम्ही देत असताना आम्ही अंतर्गत चर्चा केलेलीच आहेत. पण त्यातलं हेही कारण आहे की आमचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात ज्या वेळेला भाजप मतदारसंख्या वाढवत होती, आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मतदारांची नावं कमी करत होती, त्यावेळेला आपण दक्षता ठेवणं गरजेचं होतं. आम्ही ती ठेवली नाही, हे आम्ही मान्यच करतो. हे पराभवाचं प्रमुख कारण आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की हे इलेक्शन कमिशनवर आम्ही चुकून विश्वास ठेवला की ही प्रक्रिया ते कुठलाही राजकीय दबाव न आणता पार पाडतील, मात्र ते झालेलं नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आमचा पराभव झाला. आणि आम्ही शांत होतो असं नाही, आम्ही प्रत्येक उमेदवारांना पक्षातर्फे कळवलेलं की तुम्ही ह्या ठिकाणी जरा दक्ष राहिलं पाहिजे, तिथं आपण कुठेतरी कमी पडलो. शासनाने त्या ठिकाणी जे BLO त्यांच्या मार्फत नेमले होते, त्या जास्त शासकीय कर्मचारीच होते, खालच्या श्रेणीतले कर्मचारी होते. त्यांचाही वापर दुरुपयोग झाल्याचं काही घटना पक्षाकडे आलेल्या आहेत. ह्या BLO नेमलेले अधिकारी मतदाना दिवशी हे मतदान केंद्राच्या आवारातच होते आणि त्यांना तो अधिकार दिला गेला, तोही चुकीचा आहे. तक्रार होती की महिला मतदानाला जात असताना त्यांना सुद्धा कुणाला मतदान करावं हे त्या BLOंकडनं पण सांगण्यात येत होतं. या सर्व गोष्टीत आम्ही कुठेतरी कमी पडलो, हे आम्ही मान्य केलं पाहिजे, म्हणून आमचा पराभव झाला. मात्र इलेक्शन कमिशननी पारदर्शकता जी पाळली पाहिजे होती पाळली गेलेली नाही. दुसरा, इलेक्शन कमिशनची नाही, इलेक्शन कमिशन स्वतः बनवतच नाहीत.
ह्यात काय झालेलं आहे, चर्चा आहे आणि आमच्या त्यात आरोप तोच आहे की ह्या लोकसभेला ज्या निवडणुकीला मशीन वापरल्या गेल्या होत्या त्या गुजरातवरनं आल्या असल्याचा आरोप आम्ही त्यांना केलेला आहे की ह्या मशीन गुजरातमध्ये वापरलेल्या मशीन तुम्ही इथं आणलेल्या आहेत. लोकसभेला वापरलेल्या मशीन आणि विधानसभेला वापरलेल्या मशीन सेम नाही आहेत, वेगळ्या मशीन आणल्या गेल्या. काय गरज पडली? तर लोकसभेला मतदान झालं होतं, मशीन इथं महाराष्ट्रात होत्याच, त्याच मशीन तुम्ही तसं पण त्या मशीनचा डेटा क्लिअर करून तुम्ही परत मशीन दुसरीकडे वापरता. लगेच दुसऱ्या राज्यातून ह्या ठिकाणी मशीनी आणायचं कारण त्याचं स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही. दुसऱ्या बाजूला 5 वर्षासाठीचं आश्वासन होतं, त्यामुळे पुढची निवडणूक आल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल विचार करू. काय तुला वाटते? ते पहिला तर त्यांनी स्वतःच कबूल केलेला आहे, गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि अमित शहानी पण सांगितलेलं आहे, ही जुमलेबाजी असते. आता ते स्वतःच 15 लाखाचे आश्वासन देऊन 2014ला सत्तेत आले, त्यांची जुमलेबाजी काय थांबलेली नाहीये. आणि दुर्दैवानं आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडलो लोकांपुढे ही जुमलेबाजी दाखवायला. कदाचित थोडा आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स लोकसभेच्या निवडणुकीनंतर राहिला असेल, त्यातही आमचा पराभव झाला असेल. तेव्हा आम्ही आता पूर्ण एकत्रित एकसंघ आलेलो आहे. जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या निवडणुका लवकरच येतील. ह्या महाराष्ट्रात आणि खास करून सांगली असेल, कोल्हापूर जिल्ह्यात आमची पक्ष संघटना बळकट आहे आणि ह्यातनं आम्ही ताकदीनं तुम्हाला बाहेर येताना दिसून येईल. ह्या जिल्हा परिषदेचा निकाल हा विधानसभेच्या निकालापेक्षा खूप फरकाचा असणार आहे आणि महापालिका सुद्धा वेगळाचा असणार आहे. उत्तम जानकर. त्यांचं आता जानकर साहेबांचं काय नेमकं स्थगितीचं कारण कल्पना नाही. मात्र जानकर साहेबांचा मुद्दा खूप चांगला आहे आणि त्यांनी त्यांच्या गावातनं एक खूप मोठी लोकचळवळ उभी केली. महाराष्ट्राने त्या ठिकाणी उभं राहून ती पाहिली. जनतेला हे पूर्णपणे कळलेलं आहे की आपण जर एका व्यक्तीला मतदान देऊन सुद्धा मतदान दुसरीकडे जाते तर आम्हाला पुन्हा एकदा आमच्यात एक मॉक इलेक्शन घ्यायचा अधिकार आहे. तो शासनाने का हाणून पाडला? कारण त्याला माहित होतं की त्या ठिकाणी निकाल येणार आणि त्या निकालातनं केलेलं सगळा घोटाळा बाहेर येईल. जानकर साहेब बोललेले आहेत आणि बऱ्याच खासदारांनी सुद्धा आमच्या सुद्धा आपल्या काँग्रेसच्या बळवंत वानखेडे साहेबांनी सुद्धा चॅलेंज दिलेलं आहे की मी आज राजीनामा द्यायला तयार आहे, तर इलेक्शन कमिशन बॅलेटवर मतदान घ्यायला तयार आहे. हे आंदोलन जानकर साहेबांनी छेडलेलं आहे. ते त्याला साथ महाविकास आघाडीवर आम्ही सगळे देतोय. नाही, अर्थात तुम्ही तेच सांगतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला काय सांगितलं पहिला की आमच्या पराभवाचे कारण भरपूर आहे आणि त्याच्या मागे मी सांगितलं मतदारांपर्यंत कधी कदाचित आम्ही आमचा मुद्दा मांडता आला नसेल. ही जी योजना आहे ती फसवी आहे आणि ह्या योजनेकडे तुम्ही पाहताना ह्या शासनाकडे पैसे नाही आहेत हे बघून मतदान करा. कर्जमाफीची योजना सुद्धा फसवी आहे. मागच्या वेळेस सुद्धा कर्जमाफीची योजना दिली गेली, 50,000 रुपये देतो 10 वर्ष झाली तरी 50,000 रुपये अजून येईना. ही फसवं शासन आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काही आश्वासन देतात, हे आम्ही सांगण्यात कमी पडलो आणि त्यामुळे आम्ही फक्त एकच मुद्दा हा इलेक्शन कमिशनचा किंवा ईव्हीएमचा हा सातत्याने काँग्रेस पुढे रेटू इच्छित नाही. मग आज दिवस आहे आणि ह्या दिवशी हा मुद्दा पुढे जनतेसमोर मांडणार आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन इतरही मुद्दे आहेत ज्याच्यावर आम्हाला तेवढाच भार द्यावा लागतो. राज्य सरकार आता वापरली निवडणूक आयोगाच्या अशा बाबतीत काँग्रेस पक्ष ह्या न्यायालयीन प्रक्रियेत काय चाललंय त्याच्यावर खूप जवळून लक्ष ठेवून आहे आणि कुठल्याही गोष्टीला पुरावे सादर करणं हे गरजेचं असते आणि म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्रातच नव्हे तर हरियाणातल्या सुद्धा प्रत्येक उमेदवारांकडनं जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचं निर्देश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने पुढची कारवाई प्रदेश आणि देश पातळीवर होईल. अर्थातच त्याच नव्हे तर आम्ही सुद्धा, मी वैयक्तिक सुद्धा
आणि मागच्या निवडणुकीत ऋतुराज दादा सुद्धा आणि उपस्थित सगळेच या ठिकाणी ईव्हीएम वरच निवडून आलेले आहेत. आणि ईव्हीएम मशीनच्या बद्दल आम्ही फक्त बोलत नाहीये, आम्ही निवडणूक आयोगाबद्दल बोलतो. आणि म्हणून तुम्ही आता माझ्या प्रेस कॉन्फरन्स बघितला, मी ईव्हीएम मशीन बद्दल मी जास्त बोललो नाही, मी प्रक्रियेबद्दल बोललो, मतदान नोंदणीबद्दल बोललो. आणि हे खरं आहे की जुन्या गोष्टीवर आता खूप काळ बोलण्यापेक्षा इतर गोष्टींवर बोलायचं. म्हणून मी सांगितलं ईव्हीएम वर किंवा इलेक्शन कमिशन आम्ही थोडं बोलतो आणि आमच्या इतर राजकीय अडचणींबद्दल जास्त बोलतो. आणि सुरक्षित संस्थांमध्ये महाविकास स्टेटमेंट आहे की आता त्याच्यावर बोलणं किंवा सोडले देण्यात अर्थातच त्याच नव्हे तर आम्ही सुद्धा, मी वैयक्तिक सुद्धा आणि मागच्या निवडणुकीत ऋतुराज दादा सुद्धा आणि उपस्थित सगळेच या ठिकाणी ईव्हीएम वरच निवडून आलेले आहेत. आणि ईव्हीएम मशीनच्या बद्दल आम्ही फक्त बोलत नाहीये, आम्ही निवडणूक आयोगाबद्दल बोलतो. आणि म्हणून तुम्ही आता माझ्या प्रेस कॉन्फरन्स बघितला, मी ईव्हीएम मशीन बद्दल मी जास्त बोललो नाही, मी प्रक्रियेबद्दल बोललो, मतदान नोंदणीबद्दल बोललो. आणि हे खरं आहे की जुन्या गोष्टीवर आता खूप काळ बोलण्यापेक्षा इतर गोष्टींवर बोलायचं. म्हणून मी सांगितलं ईव्हीएम वर किंवा इलेक्शन कमिशन आम्ही थोडं बोलतो आणि आमच्या इतर राजकीय अडचणींबद्दल जास्त बोलतो. आणि सुरक्षित संस्थांमध्ये महाविकास प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेपुढे या इलेक्शन कमिशनला आपण जर जाब विचारला नाही तर पुन्हा ह्या देशात कुठल्याही प्रकारची डेमोक्रेसी शिल्लक ही लोक ठेवणार नाहीत. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जागा झालं पाहिजे आणि एकत्रित मिळून आपण ह्या निवडणूक आयोगाच्या कामाचा, कर्तृत्वाचा धिक्कार केला पाहिजे. ह्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेपुढे या इलेक्शन कमिशनला आपण जर जाब विचारला नाही तर पुन्हा ह्या देशात कुठल्याही प्रकारची डेमोक्रेसी शिल्लक ही लोक ठेवणार नाहीत. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जागा झालं पाहिजे आणि एकत्रित मिळून आपण ह्या निवडणूक आयोगाच्या कामाचा, कर्तृत्वाचा धिक्कार केला पाहिजे. ह्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स. आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आहे. आणि ह्या पत्रकार परिषदेत माझ्यासोबत उपस्थित असलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार मान्य जयंतरावजी आसगावकर साहेब, आपल्या शहराचे माजी आमदार, आमचे मित्र मान्य माजी आमदार ऋतुराजजी पाटील, मान्य शशांकजी बावचकर साहेब, मान्य सूर्यकांत पाटील बुदियाळकर साहेब, शहर अध्यक्ष सचिन चव्हाणभाई, भारतीताई पवार, शिवाजीराव कांबळे, भगवानराव जाधव व इतर जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी सदस्य, सगळं फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी मित्र हो, आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आहे. आणि ह्या पत्रकार परिषदेत माझ्यासोबत उपस्थित असलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार मान्य जयंतरावजी आसगावकर साहेब, आपल्या शहराचे माजी आमदार, आमचे मित्र मान्य माजी आमदार ऋतुराजजी पाटील, मान्य शशांकजी बावचकर साहेब, मान्य सूर्यकांत पाटील बुदियाळकर साहेब, शहर अध्यक्ष सचिन चव्हाणभाई, भारतीताई पवार, शिवाजीराव कांबळे, भगवानराव जाधव व इतर जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी सदस्य, सगळं फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी मित्र हो, मुद्दा आणि आजच्या पत्रकार परिषदेचं कारण, आज मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि त्याचं कारण आहे की 25 जानेवारी जवळजवळ 75 वर्षापूर्वी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली. आणि इलेक्शन कमिशनचा आज हा वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण साजरा करतो. भारतीय जनता पार्टीनं एक त्यांच्या पक्षात तर धोरण केलेलं आहे की 75 वर्ष झाल्यावर रिटायरमेंट घ्यायची. आणि हे त्यांनी जरा जास्त सिरियसली घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इलेक्शन कमिशनच रिटायर करायचा हा डाव हा भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे. ह्या ठिकाणी जी निवडणूक झाली ती निवडणूक घेणं ही संविधानिक जबाबदारी इलेक्शन कमिशनची म्हणजे निवडणूक आयोगाची आहे.
त्याच्यापासून ते दूर पळताना दिसतात. आणि खास करून जे आताचे निवडणूक निर्णय अधिकारी, जे प्रमुख निवडणुकीचे आयुक्त आहेत, त्यांचं नाव राजीव कुमारजी, हे राजीव कुमारजी इलेक्शन कमिशनर कमी आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर पदाधिकारी, स्वयंसेवक ह्या पद्धतीने कामकाज करतात. खूप मोठे प्रश्नचिन्ह. हे पहा, लोकसभेला महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला चांगलं भरभरून यश मिळालं, पण यश मिळाल्यानंतरही आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शनच्या प्रक्रियेत जी पारदर्शकपणा दाखवली पाहिजे ती दाखवता आलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे आणि पराभवाची सवय आम्हाला सगळ्यांना आहे. त्यामुळे पराभव झाला म्हणून आम्ही अशा कुठल्या गोष्टी बोलतो असं नाही. पराभव पचवून पुढे आम्ही सर्व कामाला लागलेलो आहेच, पण ज्या प्रकर्षाने दिसतात गोष्टी त्या लोकांपुढे, जनतेपुढे मांडण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे. आणि आजचा हा दिवस जाणून बुजून इलेक्शन कमिशनच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय. तुम्ही पाहिलं असेल की काही प्रश्नांची उत्तरं देण्यात ते टाळतात. प्रामुख्यानं लोकसभा 19 आणि लोकसभा 24 मध्ये खूप अत्यल्प, म्हणजे फक्त 5 लाख मतदार राज्यात वाढलेले दिसतात. मात्र लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 4 महिन्याच्या काळात महाराष्ट्रात जवळजवळ 50 लाख नवीन मतदारांची नोंदणी ही झाल्याची दिसते. मतदार यादी एवढी आकडा का वाढला? मतदान संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ, 10-15%, 10 ते 13% मतदारात वाढ सुद्धा झाली. ती कुणामुळे झाली? त्याचे कारण काय? एवढे वर्ष प्रयत्न करताना यश आलं नाही. ह्या बरोबर 4 महिन्याच्या निवडणुकीत ह्यांना एवढं यश कसं काय आलं? 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत जे 76 लाख मतदारांनी मतदान केलेलं आहे, त्यात त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी मतदान उशिरा चाललं, त्यामुळे तो आकडा वाढला. पण हे स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही. आम्ही त्यांना विचारलंय, तरी सुद्धा तासवार तुम्ही आम्हाला आकडे द्या. तुम्ही जर ते 6 नंतर सुरू ठेवलं असेल तर कुठल्या बूथ केंद्रावर चालू ठेवलं? 5 ते 6 किती मतदान झालं? 6 ते 7 वाढीव वेळ दिली तर त्या वाढीव वेळेत कुठे किती मतदान झालं? 7 ते 8 किती झालं? पण 9 पर्यंत चालू ठेवलं का 10 पर्यंत चालू ठेवलं? संध्याकाळी आपल्याला सुद्धा पत्रकारांना जी इलेक्शन कमिशननी आकडेवारी मतदार टक्केवारीची दिली आणि प्रत्यक्ष त्यानंतर मतमोजणी दिवशी जो आकडा आला त्या आकड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि तफावत होती. हे जर स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही का? मतदानानंतर सुद्धा आपण आकडेवारी ज्यावेळी मागत होतो अधिकाऱ्यांना, ती सुद्धा पत्रकारांना सुद्धा आकडेवारी गेले 2-4 दिवस त्यानंतर दिली गेली नाही. आम्हाला सुद्धा निवडणुकीच्या प्रतिनिधी सुद्धा ही दिली गेली नाही. त्यामुळे आम्ही त्यांना काही पुरावे मागितलेले आहेत. पराभूत उमेदवारांना त्यांनी सांगतात की तुम्ही कुठे तुमची तक्रार असेल तर ती सांगावी. हे दुर्दैव आहे की ज्या बूथवर आमचा संशय आहे त्या बूथची फेर मतमोजणी मागितल्यास ती ह्या नवीन जे त्यांनी नियम काढलेला आहे की तुम्ही अर्ज करा, त्यातनं तीही मिळणार नाही. फक्त त्याचा कम्प्युटरची जी चिप आहे ती चिप बरोबर आहे का चुकीची आहे हे एवढं बघायचंच अधिकार मिळणार. बर, 5% मतदान हे व्हीव्हीपॅटवर आम्ही मागणी केल्यावर त्यांनी फक्त पर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 5च मशीन असे ठरवणार आहे ज्या ठिकाणी ते व्हीव्हीपॅटचं आणि झालेल्या ईव्हीएमच्या मशीनचं मॅच करून देणार आहेत. बर, जर काही लपवण्यासारखं नसलं तर स्वखर्चाने जर पराभूत उमेदवार त्या पूर्ण प्रक्रियेचा खर्च द्यायला तयार आहे, लोकवर्गणीतनं द्यायला तयार आहे, तर सर्व व्हीव्हीपॅटची फेड तपासणी करायला इलेक्शन कमिशनरला नेमका काय अडचणी निर्माण होतात? परवा आपण पेपरमध्ये वाचलं, इलेक्शन कमिशन सांगितलं जी व्हिडिओची मागणी आम्ही केलेली आहे की त्या ठिकाणी मतदार केंद्रावर झालेल्या व्हिडिओची मागणी केली आहे. त्यांनी नवीन ठराव करून निर्णय घेतला की हा व्हिडिओ सुद्धा आता उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. आणि काहीतरी विचित्र त्याच्यात स्पष्टीकरण देण्यात आलं की हे जर व्हिडिओ आपण बघायचा ठरवला तर हा व्हिडिओ बघायला 7-8 जन्म जातील. प्रत्यक्षात व्हिडिओ पाहत असताना एका व्यक्तीने व्हिडिओ पाहायचा नसतो, आपापल्या मतदारसंघात आम्ही व्हिडिओ पाहणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर बूथ कॅप्चरिंग झाली असेल आणि मोठ्या घटना
या महाराष्ट्रात पुढे आलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत सरासर विचार केला तर ही निवडणूक आयोगाचा पुरेपूर वापर करून, निवडणूक आयोगच नाही तर सर्व संविधानिक जे ह्या भारतात निर्माण झालेल्या संस्था आहेत त्या सर्व संस्थेचा गैरवापर करून काहीतरी करून पुन्हा सत्तेत राहण्यासाठी ह्या भाजप आणि भाजप प्रणित ह्या महायुतीचा डाव आहे. आणि ह्याच्या विरोधात आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आताच राहुल भैया उद्धव ठाकरे यांनी परवा जो काही मेळावा झाला त्यामध्ये अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा देण्याची संकेत केली किंवा नाही साहेब, तुम्ही महाविकास आघाडीबद्दल तुम्हाला सांगतो, हे काही त्यांचं चुकीचं नाहीये, पवार साहेबांचंही चुकीचं नाहीये. ही जी आघाडी झाली आहे ही इंडिया अलायन्स हा लोकसभेसाठी झाला होता. तो विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडी ही आपण जी स्थापन केली होती 19 साली त्याच आघाडीतनं आपण पुढे गेलं पाहिजे म्हणून ही निवडणूक लढली होती. स्थानिक प्रश्न असतात, स्थानिक कार्यकर्ते असतात, संघटना असतात, प्रत्येक कार्यकर्त्याला लढायची इच्छा असते. तुम्ही सांगलीही पाहिलं की लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी शिवसेनेला जागा जाऊन सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसने ती स्वतंत्र लढायचा प्रयत्न केला, अपक्ष म्हणून लढलं. ही लोकसभेची आहे. लोकसभेत सुद्धा थोडे मतभेद होतात. विधानसभेला तर निश्चितच झाले आणि त्या विधानसभेत झालेल्या मतभेदामुळे कुठेतरी आम्ही सुद्धा पराभूत झालो. या एकत्रित येणं एवढं सोपं नसते. थोडी आयडिओलॉजिकल डिफरन्स असतो. कार्यकर्त्यांची संघटना ग्रामीण पातळीवर वेगळी असते, शहरी पातळीवर वेगळी असते. महापालिका जिल्हा परिषद लढत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असतात. त्यामुळे ती महाविकास आघाडी म्हणून कदाचित लढू न लढू पण देशात आणि राज्यात ही जी महाविकास आघाडी आहे, देशात इंडिया अलायन्स आहे, हे एक संघच राहील. काँग्रेस त्यातला प्रमुख पक्ष बनूनच राहील. कारण सर्वात जास्त खासदार ही काँग्रेस पक्षाचेच आलेले आहेत आणि सर्वात जास्त मतदान ही देशात हे काँग्रेस पक्षालाच मिळालेलं आहे. आणि म्हणून स्थानिक पातळीवर निवडणुका घेत असताना स्थानिक मुद्दे बघून निर्णय घेतले जातील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस त्या त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना विचारून त्यांच्याकडे रिपोर्ट घेऊन मग शिवसेनेशी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी चर्चा करेल. उद्धव ठाकरे यांनी परवा जो काही मेळावा झाला त्यामध्ये अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा देण्याची संकेत केली किंवा नाही साहेब, तुम्ही महाविकास आघाडीबद्दल तुम्हाला सांगतो, हे काही त्यांचं चुकीचं नाहीये, पवार साहेबांचंही चुकीचं नाहीये. ही जी आघाडी झाली आहे ही इंडिया अलायन्स हा लोकसभेसाठी झाला होता. तो विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडी ही आपण जी स्थापन केली होती 19 साली त्याच आघाडीतनं आपण पुढे गेलं पाहिजे म्हणून ही निवडणूक लढली होती. स्थानिक प्रश्न असतात, स्थानिक कार्यकर्ते असतात, संघटना असतात, प्रत्येक कार्यकर्त्याला लढायची इच्छा असते. तुम्ही सांगलीही पाहिलं की लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी शिवसेनेला जागा जाऊन सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसने ती स्वतंत्र लढायचा प्रयत्न केला, अपक्ष म्हणून लढलं. ही लोकसभेची आहे. लोकसभेत सुद्धा थोडे मतभेद होतात. विधानसभेला तर निश्चितच झाले आणि त्या विधानसभेत झालेल्या मतभेदामुळे कुठेतरी आम्ही सुद्धा पराभूत झालो. या एकत्रित येणं एवढं सोपं नसते. थोडी आयडिओलॉजिकल डिफरन्स असतो. कार्यकर्त्यांची संघटना ग्रामीण पातळीवर वेगळी असते, शहरी पातळीवर वेगळी असते. महापालिका जिल्हा परिषद लढत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असतात. त्यामुळे ती महाविकास आघाडी म्हणून कदाचित लढू न लढू पण देशात आणि राज्यात ही जी महाविकास आघाडी आहे, देशात इंडिया अलायन्स आहे, हे एक संघच राहील. काँग्रेस त्यातला प्रमुख पक्ष बनूनच राहील. कारण सर्वात जास्त खासदार ही काँग्रेस पक्षाचेच आलेले आहेत आणि सर्वात जास्त मतदान ही देशात हे काँग्रेस पक्षालाच मिळालेलं आहे. आणि म्हणून स्थानिक पातळीवर निवडणुका घेत असताना स्थानिक मुद्दे बघून निर्णय घेतले जातील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस त्या त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना विचारून त्यांच्याकडे रिपोर्ट घेऊन मग शिवसेनेशी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी चर्चा करेल. त्यामध्ये काही तांत्रिक मुद्दे त्यांनी मांडण्याचे काही आक्षेप विरोधकांचे आहेत. म्हणजे मतदानाच्या टक्केवारीवरून किंवा 6 नंतर झालेल्या मतदानाची आकडेवारी जी काही बदलण्यात आली त्याबद्दल त्यांनी तांत्रिक स्पष्टीकरण देण्याचा देखील प्रयत्न नाही. दुर्दैव असा आहे की तुम्ही त्यांचं जर प्रेस कॉन्फरन्स पाहिली, आयुक्त ह्यांनी तांत्रिक उत्तरं दिली पाहिजेत. त्यांची उत्तरं ही भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे उत्तरं येतात. आम्ही एक तांत्रिक प्रश्न विचारलाय, 5 ते 6 तुम्ही सांगता 76 लोकांनी मतदान केलं. ते म्हणतात 1,00,000 बूथ आहेत आणि त्यावेळेस झालं असेल, आमची हरकत नाही. पण तुम्ही जर 5 ते 6 नेमकं मतदान झालं किती
वाढीवमध्ये 6 ते 7 झालं की ते म्हणतच नाहीत की वाढीवमध्ये झालंय, ते म्हणतात 5 ते 6 मध्येच मतदान झाले आणि ते 76 लाख मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. ते म्हणतच नाहीत वाढीव आहे. जर वाढीव वेळेत झाला असेल तर वाढीव वेळेत किती झालं, कुठल्या कुठल्या बूथवर तुम्ही वाढीव ठेवलं, त्या प्रत्येक बूथवर 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 12 पर्यंत चालू ठेवलं का मतमोजणीपर्यंत तुम्ही चालूच ठेवलं होतं. बऱ्याच ठिकाणी मशीनमध्ये सुद्धा मी तर तांत्रिक प्रश्न काय विचारायचा अडचण नाही की एक मशीन 100%, 99% बॅटरी दाखवते, एक मशीन 63% बॅटरी दाखवते. मग ही मशीन रिचार्ज करण्यात आली होती का, मग आली होती तर त्यावेळेला कुणाच्या सह्या घेतल्या होत्या का, ह्याचं उत्तर देत नाहीत. हे म्हणतात काही काय मशीन बॅटरी 100% टिकते, पण कशी टिकली, राहिली कशी, ह्याचं स्पष्टीकरण तांत्रिक जर उत्तर द्यायचे असेल हे तांत्रिक उत्तर आहेत, ते द्या आम्हाला डिफाईन करून की का एक मशीन 50% बॅटरी पर्यंत खाली येते आणि दुसरी मशीन काहीच खाली येत नाही, 100% दिवसभर 10-12 तास बटणं दाबून दाबून लोक बटणं दाबायला लागले, आवाज यायला लागलाय, बीप यायला लागलाय, सगळं चाललंय, प्रिंट व्हायला लागलंय, पण बॅटरी कमीच झाली नाही. ते स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही. आम्हालाही ह्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवायचा आहे, मात्र ही जर पारदर्शकता त्यांनी नाही पाळली तर आमचाच नव्हे तर सामान्य माणसांचा सुद्धा पूर्णपणे ह्या इलेक्शन कमिशनवरनच आणि लोकशाहीवरनच विश्वास उठून जाईल.